मुंबई महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू आहेत। काँग्रेसनं वंचितला 60 जागा देऊ केल्या असल्याची माहिती समोर येते। मात्र वंचितनं काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक असलेल्या काही जागांवर दावा केलाय। याच जागांवरून पेच निर्माण झाला असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंना सुरू आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये ही युती होणार की नाही हे स्पष्ट होईल असं दोन्ही बाजूंना सांगितलं जातंय। वंचित बहुजन आघाडीला सोबत वाटाघाटी करण्यासाठी काँग्रेसनं 3 सदस्यीय समितीही नियुक्त केली आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केलेले पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करायला स्थानिक स्तरावर अधिकार आहे आणि मुंबईला सुद्धा तो अधिकार मुंबईच्या सगळ्या नेत्यांना आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या चर्चा सुरू आहेत। आज संध्याकाळपर्यंत किंवा उशिरापर्यंत यावर काय तो अंतिम निर्णय होईल आणि उद्या आणि परवा 2 दिवस नॉमिनेशनला शिल्लक आहे। मला वाटतं की या सगळ्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे। ठीक आहे, जागा वाटपामध्ये आकडेवारीमध्ये इकडे तिकडे काय होऊ शकेल, पण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येकाने 2 पावलं मागे जाऊन आपण त्या भावनांचा आदर केला पाहिजे।